आपली आहे ठाण्याची ट्रेन आणि आत्ता वाजलेत 6 वाजत आले. सो ही ट्रेन आपल्याला मे बी 6:30पर्यंत ठाण्याला पोहोचेल. तिथून ऑटो करावी लागेल. सो बघूया. इथून आत्ता ट्रेनमध्ये बसलो आहे. आपली ट्रेन जी आहे ती थोडा वेळा स्टार्ट होईल आणि मग ब्रेकफास्टसाठी घेतलेत आपण पॉपकॉर्न. पॉपकॉर्न घेतला. आता पॉपकॉर्न खाते. ॲक्च्युली मी कधी लोकलमध्ये घेतलं नाही, फर्स्ट टाईम घेतलं. भूक लागली त्याच्यामुळे आणि घेतलं पण पाहिजे यार. या लोकांचा पण स्टेन होणं महत्त्वाचं आहे. केस बांधले, केस जागेवरती गेल्यावर मी सोडेल. फ्रेंड्स, आपण ठाणेच्या वेस्टपासनं ऑटो घेतली आहे आणि ऑटोने 350 बोलत होते. आम्ही खूप जास्त मचमच करून 300 रुपीजमध्ये दोघी जणी आहोत. तर 300मध्ये पण ॲक्च्युली तो बोलला की एक सीट अजून कोणीतरी घेतो, अदरवाईज 350 बोलत होते. ओला उबेर पण चेक केलं, त्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट तेवढेच होत होते. सो ऑटोच घेतली आहे कारण ते इथून पण भरपूर लांब आहे. सो खूप टाईम लागेल आणि नंतर रिटर्न पण लवकर यायचं आहे. त्यामुळे तर आता बघू किती वेळ गर्दी बघा कसली आहे. वाढवली एक सीट वाढवली. टेबल जो आहे तो 6:45 टायमिंगचा जो आहे तो बुक झालेला आणि वाजलेत आता 7. आय थिंक अजून अर्धा तास लागेल ऑटोने. 7:30 काय माहिती तोपर्यंत राहील काय रेस्टॉरंट ठीक आहे. तेच टेन्शन आलेलं होईल का नाही होईल, कारण आपण एवढं लांबून आलो आहे आणि ऑलरेडी लेट पण खूप झाला आहे. तिथून रिटर्न पण यायचं आहे. पण मग एक सेपर साईड म्हणून रीचा पण फोनवरतून आम्ही रजिस्टर करून ठेवतो आहे 7:30च्या टायमिंगमध्ये, कारण मग माझं पण राहिलं तर राहील आणि जर गरज पडली तर दिलचं पण राहील. म्हणजे एवढा लांब आल्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतर आलो आहे त्याच फोनने जावं लागलं. हो काय का? अच्छा ठीक आहे. तो आता आमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. कुठलं पण एक. फ्रेंड्स, आत्ता वाजलेत ॲक्च्युली 7 आणि आम्हाला ना स्टार्टिंगला ऑटो नव्हती भेटत आणि ऑटो भेटली. थँक गॉड. दादा पण इतके छान फास्ट जातात आणि विशेष म्हणजे आम्ही ब्लॉक करतो म्हणून त्यांनी लाईट वगैरे आम्हाला लावून दिली रिक्षामध्ये, कारण छान फोकस होतं. आणि आपला जो टायमिंग होता तो 6:45चा होता. तर 6:45चा होता आणि ऑलरेडी 7 वाजलेले ना, तर त्याच्यामुळे दोनों का सबस्क्राईब करेल. तर त्याच्यामुळे आता जर वाजले 7, आम्हाला पोचायला 7:30 वाजतील. तर त्यामुळे मग आम्ही म्हटलं की आपण असं करूयात, अजून एक बुक करून बघूया. तर तिने तिच्या पण फोनवरून 7:30चा टायमिंग बुक केला आहे. तर इन केस जर माझ्या ह्याच्यात नाही झालं तर मग तिचं तरी ऑप्शन राहीलच म्हणून. आणि बघायला एवढं फास्ट घेऊन चालले आणि 7:30पर्यंत आपण पोहोचून जाऊ. ऐसा लग रहा है ना कि हम लोग इस पे बैठे हैं, वो नहीं क्या एडवेंचर पार्क होता है उसमें एडवेंचर राइड कर रहे हैं. तिचा रॅक इन केस कोणाच्या डोक्यात तशी पडणार तर नाही, पण पडली तर काय नाही पडणार. दादा पण एवढे चांगले आहे ना, त्यांनी ना सबस्क्राईब करा करून टाकलं. मग काय आपल्याला सबस्क्रायबरच पाहिजे. ट्रॅफिक मी बोलत होते पडेल का काय, आपल्यावरच नको पडायला. कॉलिंग नंबर 84. गाईज आपण पोहोचलो आहे आणि इथे लाईव्ह सिंगिंग चालू आहे. सो खूप छान ॲम्बियन्स आहे. मी तुम्हाला दाखवते. जर याच्यावरती कॉपीराईट आलं तर माझं व्हॉइस ओव्हर मला करावा लागेल.
रेस्टॉरंट कसलं भारी बघा. आणि बरं झालं आम्ही आज आलो. काढूया आपण. हे आहे कोरियन पनीर आणि हे आहे चिकन क्रिस्पी. बहुत टाइम से मैं खाना चाह रही थी अच्छा वाला, तो ये बहुत अच्छा ट्राय करून बघूया आता आपण कसं आहे. ओके अच्छा आहे, थोडं हटके टेस्ट आहे बाकी बहुत मज़ा आ रहा है. मैं तो आप लोगों को भी एडवाइस करेंगे, अगर आप नवी मुंबई का रहें या मुंबई के रहें मतलब, या फिर आप कभी भी मुंबई घूमने आए ना, इस रेस्टोरेंट को ज़रूर एक्सप्लोर करेंगे. बहुत खूबसूरत है, बहुत अच्छा वाइब है. इवन बर्थडे वगैरह के लिए भी इवन काम